नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. यंदा आषाढीच्या इतिहासात पहिल्यांदा यात्रा कालावधीत मांस मटण विक्रीस बंदी. सलग 10 दिवस पंढरपुरात मांस मटण बंदी. वारकरी संप्रदायाच्या मागणीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा. लोणी काळभोर इथं मुक्कामी असलेली संत तुकाराम महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार. आज पालखीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात असेल. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं दिवेघाट पार केला. माझाच्या प्रेक्षकांसाठी विक्रम हास्पेंनी टिपलं दिवेघाट पार करतानाची पालखीची विहंगम ड्रोन दृश्य. तर माऊलींच्या पालखीचा आजचा मुक्काम सासवडमध्ये असणार. संत मुक्ताईंच्या पालखीची बीड शहरात आगमन. मोठ्या उत्साहात भाविकांकडून पालखीचं स्वागत. बीड हे संत मुक्ताईंचं आजोळ असल्यानं संत मुक्ताईंची पालखी 2 दिवस बीडमध्ये मुक्कामी. यवतमाळ जिल्ह्यातून आषाढीच्या पार्श्वभूमीवर 250 बसचं नियोजन. जिल्ह्यातील 12 ते 15 हजार भाविक पंढरपूरला जाण्याची शक्यता. 2 जुलैपासून प्रत्येक आगारातून बस सेवा सुरू होणार. चंद्रभागेत बुडणाऱ्या 6 भाविकांना प्रशासनानं नेमलेल्या कोळी बांधवांनी वाचवलं. स्नानाला जाणाऱ्या भाविकांना अंदाज न आल्यानं ते पाण्यात बुडत होते. विदर्भातील शाळा पहिल्याच दिवशी बंद राहण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा आज शाळा न उघडण्याचा निर्णय. प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भातील सर्व शाळा राहणार बंद. मालवणमधील राजकोट किल्ला पुढील काही दिवस पर्यटकांसाठी बंद. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळील चबुतऱ्याच्या दुरुस्ती कामांसाठी प्रशासनाचा निर्णय. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्ग शुक्रवारपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद. नैसर्गिक आपत्ती होऊन संभाव्य दुर्घटना आणि जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. वर्ध्यातील बजाज चौकातील रेल्वे उड्डाण पूल तब्बल 12 वर्ष रखडला. 12 वर्ष रखडलेल्या पुलाचं उद्घाटन करण्याचा राज्यकर्त्यांना नैतिक अधिकारच नाही. खासदार अमर काळे यांची बोचरी टीका. लवकरात लवकर पूल सुरू करावा, काळे यांची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील मुकुंदवाडीमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पाहणी. मुकुंदवाडीत पालिकेनं काढलं होतं अतिक्रमण. मात्र पावसाळ्यात अशा प्रकारे अतिक्रमण काढण्याचा अधिकार मनपाला नाही, जलील यांचं वक्तव्य. रत्नागिरीतील राजापूरमधील यशवंतगडाच्या डागडुजीच्या काम सुरू असताना बांधकाम कोसळलं. पहिल्याच पावसात अशा अवस्थेत नागरिकांचा आक्रोश. यावेळी स्थानिक आमदार किरण सावंतांकडून किल्ल्याच्या कामाची पाहणी. भिवंडीतील अंजूर फाटा ते खारबाब चिंचोटी रस्त्याची दुरावस्था कायमच. 100 दिवसांच्या मुदतीनंतर दुरुस्ती नसल्यानं टोल वसुली पुन्हा बंद. पावसाळ्यात या रस्त्यावरील खड्डे कोण भरणार, नागरिकांना प्रश्न. गोंदिया पोलीस दलातर्फे वाहतूक पोलीस शिपायांना 20 बॉडीवेअर कॅमेऱ्याचं वाटप. आता वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर असणार करडी नजर. यासाठी गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेने 3.5 लाख रुपयांचा निधी खर्च केलाय. अकोल्याच्या खडकी भागातील आसरा मातेचं 200 वर्ष जुनं मंदिर एका व्यक्तीनं पाडलं. मंदिराच्या जागेवर हक्क सांगत मंदिर पाडणाऱ्या जिब्राईल इब्राहिम दिवाणसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. मेडिकल सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा डॉक्टरकडून विनयभंग. सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना. आरोपी डॉक्टर अमित गायकवाडला मोहोळ पोलिसांकडून अटक. चंद्रपूरमध्ये उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून महिलेची हत्या. एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात हत्या केल्याचं स्पष्ट. या प्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बीडमध्ये आमदार विक्रम काळेंचा स्वीय सहाय्यक असल्याचं सांगत फसवणूक. सरपंच पतीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये बनावट कागदपत्र तयार करून गोवंश तस्करी. तब्बल 1,70,00,000 मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या धानोरा टोल नाक्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 18 आरोपींविरोधात गुन्हा दाखल. रत्नागिरीतील भाटेखाडीत बोटीला आग. नवीन बोट बांधण्याचं काम सुरू असताना शॉर्ट सर्किट झाल्यानं अचानक आग लागली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती.
वाशिममध्ये 50% शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी आटोपली. मात्र आता पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत. येत्या 2 दिवसात पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेडणीचं संकट. धान खरेदीबाबत शासनाचं उद्दिष्ट पूर्ण, त्यामुळे धान खरेदी बंद. शेतकऱ्यांना फटका. धान खरेदी उद्दिष्ट वाढवण्याची आमदार विनोद अग्रवाल यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. रायगडच्या बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची आवक वाढली. शेवळा, खाकपूर, भारंगीसह अनेक रानभाज्यांची वाढती आवक. वेगवान घडामोडींचा आढावा पूर्ण झाला. यानंतर सविस्तरपणे बातम्या पाहूयात. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि वादग्रस्त विधान हे समीकरणच बनलंय. सध्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय वातावरण आहे. विठुराया